पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत मंजूर झाली। 31,64,00,000 शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। शेतपीक नुकसानीसाठी मदत म्हणून जवळपास 31 लाख शेतकऱ्यांना 2215 कोटींची मदत मंजूर झाली आहे। मदत आणि पुनर्वसन विभागात अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाखांची मदत राज्यातील 1,80,574 शेतकऱ्यांना मिळणार आहे। जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कारवाई सुरू आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी बदललेल्या शक्तीपीठ महामार्गावरील जमिनीच्या किमती दुपटीने वाढल्या। पंढरपूर, माढा, माळशिरस तालुक्यामध्ये दलालांची टोळी सक्रिय। उसाचे बिल 14 दिवसात न दिल्यास 15% व्याज सुरू। इथेनॉल आता व्यवस्थेचा मुख्य भाग असणार, यामध्ये उसाची मुख्य भूमिका। महागाईची शिट्टी वाजली जोरात। बासमतीसह इतर तांदूळही महाग झाला। कोमल STMच्या दरामध्ये 200 रुपयांची तेजी। आखाती देशामध्ये ठप्प। किसान क्रेडिट कार्ड असूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अवघड। कृषी मंत्री चौहान, ग्रामीण कर्ज सुधारणा व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची गरज। यंदा पाऊस लवकर, 25 मे पर्यंत केरळमध्ये येण्याची दाट शक्यता। नैऋत्य मोसमी वारे झाले सक्रिय। लवकरच महाराष्ट्रामध्ये होणार पावसाचे आगमन। पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढण्याचा कोणताही विचार नाही, केंद्र सरकारने केले स्पष्टीकरण। युद्धाचा परिणाम भारत देशावर होणार नाही, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार नाही। सोयाबीन क्रॉप इन्शुरन्स, सोयाबीनचा 45 कोटींचा विमा मंजूर। 9 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांना मिळाली मंजुरी। सातबारा कोरा झालाच पाहिजे, राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना दिला इशारा। जर असे झाले नाही तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लवकरच निघणार मोर्चे। शेतकऱ्यांना दिलासा, कापसासाठी मिळणार 74,000चे पीक कर्ज। परभणी जिल्ह्यात तांत्रिक समस्यांचा निर्णय, 2026-27 साठी सुधारणा दर जाहीर। साखर उद्योगाला चालना मिळणार, डिझेलमध्ये बायो आयसोब्युटॅनॉल मिश्रणाचा पर्याय उपलब्ध। पेट्रोलमध्ये इथेनॉल तर आता डिझेलमध्ये बायो आयसोब्युटॅनॉलचा वापर। मोफत जमिनीची खिरापत बंद, रेड किनार लावणार। शेती महामंडळाचा जमिनीबाबत राज्य सरकारचा आला मोठा निर्णय। कलिंगड खरबुजाचे दर पडल्याने उत्पादक सापडले अडचणीत। उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मिळते संतापाची भावना। ट्रम्प सैरभैर, शिव्या हडसाडल्या। हॉर्मुझवरून पुन्हा धमकी, इराणना नरक बनवेल। हल्ल्याची वेळ सांगितली, उद्या रात्री 8 वाजता होईल हल्ला सुरू। सर्व जिल्ह्यात खासगी भूमापकांची नियुक्ती। प्रलंबित प्रकरणांचा निपटारा वेगाने करण्यासाठी जमीन मोजणीची वेळापत्रक निश्चित करणार। भविष्य निधी कर्मचारी संघटनेवर स्थानिक लोक अधिकारी समितीचा भगवा लवकरच फडकणार, यासाठी राज्यातील विविध संस्थांनी घेतला मोठा निर्णय। इंधन खतांच्या किमतीत दीर्घकाळ चढत राहणार, जागतिक संस्थांचा इशारा। सामान्यांचे कोंबरडे मोडणार, यामुळे वाढणार खतांच्या किमती। आता पाणीदार महाराष्ट्र, दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारचे पाऊल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान, पाणी फाउंडेशनची घेतला सहभाग। PM किसान 23वा हप्ता लवकरच वितरित, मात्र शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ। 2,000 रुपये होणार जमा, पण मात्र काही शेतकरी राहणार यापासून वंचित। खरेदी केंद्राचे कमिशन, वाहतूक खर्च प्रलंबित, NCCFकडे लागले खरेदीदार संस्थांचे डोळे, याचा महाराष्ट्राचा होणार मोठा बदल। पूर्वी निवडणुका, आता जनगणना। शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवर गंडांतर। जालना जिल्ह्यातील शाळांना 2 मे ते 14 जूनपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी जाहीर, पण मात्र शिक्षकांना सुट्टी नामंजूर।
नापेड एनसीसीएफ करणार यंदा कांद्याची आगाऊ खरेदी, दर स्थिरतेसाठी घेतला मोठा निर्णय, ठरविले 2 लाख टन खरेदीचे लक्ष्य. शेतकऱ्यांना 2,500 अन दुष्काळात 3,400, गव्हाच्या दराला विषमखेड सुरू, कवडीमोल दरात ग्राहकाने चढल्याने विक्री झाला बागलबुवा. 1978 नंतर प्रथमच महाराष्ट्रात विधानसभा राजकीय नकाशा बदलणार. विधानसभेच्या जागा 288 वरून 400 होण्याची दाट शक्यता. युरिया सप्लाय खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा. देशांतर्गत युरिया उत्पादन 11% वाढण्याची शक्यता. वय वंदना कार्डावर ज्येष्ठांना आता मिळाले 10 लाखांचे आरोग्य कवच. सामान्य कुटुंबांना 15 लाख रुपयांपर्यंत विमा मंजूर असतानाही ज्येष्ठांसाठी ही मर्यादा वाढवली गेली. खरीप तोंडावर कर्जमाफीस विलंब, नवीन पीक कर्ज वाटप वांद्यात. जिल्ह्यामध्ये 350 कोटींचे पीक कर्ज थकीत, शेतकऱ्यांचे आगामी खरीपाचे नियोजन आले धोक्यात. कर्जमाफीनंतरच मिळणार नवीन पीक कर्ज असे शासनाने केले धोरण जाहीर. मार्चमध्ये युरियाची मागणी का वाढली, वस्तुस्थिती पाहून अहवाल देण्याच्या सूचना. शासनाने कृषी विभागाला पत्र, तालुकानिहाय माहिती घेणार. रब्बी हंगामाचे 22,000 क्षेत्र टक्क्यांनी वाढले.